नाही, आईसाहेब कशाला जातील? कशाला म्हणजे दोघांवर लक्ष ठेवायला? हा काहीतरीच काय. अरे नाही काय भंडारी, समजून घे ना. त्यांच्यावर लक्ष ठेवायला म्हणजे काय? हे बघ, शेवटी ती आई आहे, तिला आपल्या मुलाचा स्वभाव माहितीये. इथं जे काही बसून बोललाय ना ते तसं तिकडे वागेलच, याची काय गॅरंटी आहे? हे बघायला ती जाईल. आणि बघ ना की असं असतंच ना हल्ली. म्हणजे हल्लीची मुलं आता दोघंच हनीमूनला कुठेही जातात जगभरामध्ये, पण आमच्या वेळी कुठे असं होतं? आई वडील सोडायचे रे दोघांनाच, फक्त बरोबर कुणाला तरी घेऊन जा असं म्हणायचे. आणि हे बघ भंडारी, तशी ना आई साहेबांची तब्येत बरी नाहीये, ते खोकतायत. त्यामुळे रावसाहेब असं म्हणतील की मी बाहेर जाईन, बाहेर गावी यायला तयार आहे, पण एका अटीवर. आई साहेब बरोबर येणार असतील तर. त्यांची तब्येत बरी नाहीये, त्यांना एकट्यानं सोडून मी कुठेही येणार नाही. मला एक कळत नाही, तुझे लेखक असा विचार का करत नाहीत? हे मला उगीच माझ्या सिरियल मध्ये पाणी घालायचं नाहीये. हो भंडारी साहेब, वहिनी ऐकताय ना? अहो डेली सोप बद्दल तुम्ही तरी बोलू नका कमीत कमी. तुला माहिती आहे ना डेली सोप मध्ये किती खेचून ताणून दाखवावं लागतं ते. नाहीतरी डेली सोप मध्ये रोज रोज ड्रॅमॅटिक गोष्टी काय दाखवणार आपण? काय वहिनी, बरोबर बोलतोय ना मी? सॉलिड आयडिया, मला खूप आवडली. हा ना? काय आवडलं काय? आवडलं काय? याच्यामध्ये काय लॉजिक आहे का? ती नवी सून का सासू बरोबर कशा करता हनीमूनला जाईल? एक मिनिट भंडारी साहेब, हे राजघराणं दाखवलंय, आपल्यासारखे सामान्य लोक नाही दाखवले. तरी सुद्धा मला आई साहेबांना तिकडे न्यायला आवडत नाहीये. आम्हाला आवडलंय पण. मला पण. बस झालं आता काय. चॅनलला नाही आवडणार, लिहून घ्या. ए भंडारी ए, अरे चॅनेलला नाही आवडणार हे तू कशाला ठरवतोय? त्यांना ठरवू दे ना. मी ही कल्पना त्यांना सांगणारच नाही. मला वेड्यामध्ये काढतील ते, वेड्यात. ठीक आहे, आम्ही बोलू. मी बोलू, एके बोलेल चॅनेलवाल्यांशी. आणि तुला तर माहितीच आहे की माझे त्यांच्याशी उत्तम संबंध आहे. तुला माहिती आहे म्हणून सांगतोय परत. पण प्रोड्युसर मी आहे. मला आवडलं नाही तर मी ते सिरियल मध्ये दाखवणार नाही. ठीक आहे, काय बोलणार. फक्त भंडारी साहेब एक विनंती होती, हा निर्णय घेण्याआधी चॅनेलवाल्यांकडे एकदा बोलशील? आमच्यासाठी आपण शब्द टाकाल साहेब? हा साहेब, तेवढं तरी नक्की करेन मी. बस संपला विषय. आणि मला तर गॅरंटी आहे चॅनेलवाल्यांना आवडणार नाही असं होऊच शकत नाही. काय बाय? येस. ठीक आहे, मग आम्ही येतो. येतो वहिनी, चला या. तुम्ही आहे ना असे हातपाय गाळू नका, कळलं ना? काहीतरी चांगलंच होईल बघा यातनं, आणि जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, लक्षात ठेवा नेहमी. ए तू उगाच तत्वज्ञान शिकू नकोस मला. आहोत तसं नाही, पण आता विचार करा, तुम्ही सगळे एकत्र पिकनिकला गेलात तर सगळ्यांना सगळं कळेल. नाही कळणार. कसं काय? आता तुमची बायको जर सगळ्यांबरोबर असेल हा, तर तुम्ही मध्ये कुठेतरी गेलात, खूप वेळ आलाच नाही, त्यांच्या लक्षात पण नाही येणार. तुमचाच फायदा आहे ना त्याच्यात. हो ग. मग असं विचार करा ना जरा. हा, असंच करतो. असंच करतो म्हणजे असंच करावं लागणार आहे, दुसरं काय करणार तुम्ही? नाही पण सुरेखा, याच्यामध्ये रिस्क आहे. आता रिस्क तर आहेच ना सर. चला, त्यातल्या त्यात बरं काय आहे की काहीतरी करता येईल अशी आशा निर्माण झालेली आहे. बघा, टेन्शन नाही घेतलं ना की मग सुचतं काहीतरी.
एक दिवशी माझ्यासारखं हे असं वागून बघ, हा असं करून बघ, म्हणजे कळेल काय होतं. ते ठीक आहे, आता तुम्ही घरी जा आणि त्यांच्याशी शांतपणे बोला, बघा काय बोलतायत ते, आणि ते जर हो बोलते तर घेऊन जा ना त्यांना. आणि तुम्हाला वाटतंय तेवढा राडा काय होणार नाही हा. हा ना? मी सांगितलं यांना काय भाऊंना समजवायला. लक्ष्मी, हे नाही ऐकायचे. अहो पण यांनी सांगितलं तर ऐकतील ते. अगं पण तुम्हाला एकांत मिळावा म्हणून चाललंय ना हे सगळं. एक वेळ हे बोलणं झालं नसतं ना तरी त्यांनी ऐकलं असतं, पण आता आई, पण हे सगळं आम्ही बोलू ना भाऊंशी, म्हणजे हे बोलतील ना त्यांच्याशी. आई, मला खरंच हवंय की आपण सगळ्यांनी एकत्र जावं. हे बघा, आम्हाला एकांत मिळायचं तेव्हा मिळेल, जे व्हायचं ते होईल पुढे. पण इतकी वर्ष आपण सगळीजण एकमेकांच्या सहवासाला मुकलो. आता ती संधी मिळते तर जाऊया ना. तू एवढं म्हणतेस, पण वैभव बोलेल का ह्यांच्याशी? मी लावेन त्यांना बोलायला. बघ बाई, आणि नाहीतर मी स्वतः बोलेन त्यांच्याशी. मी बोलतो ना, एकदम क्लोज टॉक करतो भाऊ डॅडींशी. झाला तर झाला ना, तेवढा चॅनल. नाही झालं तर काय करतील, हरफर तुम्हाला 2 शिव्या घालतील. हा, आणि तशी पण आपल्याला सवय आहे मोठ्या माणसांच्या शिव्या काही, आणि त्यात आपले भाऊ डॅडी, काय फरक पडणार आहे. हा आलो. हा अहो तो पाया पडतोय तुमच्या. तुम्ही म्हणालात म्हणून इथपर्यंत आलो. आता आत केव्हा यायचं हे मी ठरवेन. जोपर्यंत चिरंजीव घरात आहे तोपर्यंत मी घरात पाऊल टाकणार नाही. मूर्खपणा करू नका. 6 महिन्यात 45 लाख रुपये कसे मिळणार तुम्हाला? मिळतील भाऊ, मिळतील. आणि मी बघेन ना माझं, पण तुमच्याकडून नाही घेणार मी. काय भाऊ डॅडी, काय आहे? जाम गरम होतो ना. हो मग नाही मग तुम्ही इथं उन्हात कशाला आले? मला यायचं होतं म्हणून. मी काय बोलतो भाऊ डॅडी, तुम्ही नेहमी असे का बोलतो? आता कसा बोललो मी? कुठल्या लेवलचा टॉक करू तुझ्याशी? हा, मी तुझ्या लेवलला येऊ शकत नाही आणि तू माझ्या लेवलला येऊ शकत नाही. अरे दात काढायला काय झालं? नाही पण भाऊ डॅडी, भाऊजी पण सेम तुमच्यासारखेच आहेत. म्हणजे नाही म्हणजे समोरच्याचा बोलताना ना इन्सल्ट करतात, म्हणजे एकदम सेम टू सेम तुमच्यासारखे. नाही एक विचारू काय? नाही पण तुम्ही नाही बोलले म्हणून विचारतो, तुम्ही सुट्टी द्यायला का नाही बोलले? कारण मला ती सुट्टी वाटत नाही म्हणून. म्हणजे लक्ष्मी आणि बाकीच्यांचं असं म्हणणं आहे की मी भाऊंशी बोललं पाहिजे. मी त्यांच्याशी बोलेन, पण त्याच्या अगोदर भाऊंनी माझ्याकडे त्यांची आमच्या बरोबर येण्याची इच्छा आहे हे व्यक्त केलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे. तरच मी त्यांच्याशी बोलण्याचा विचार करेन.